हरिओम. आज गुरुवार 4 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही. बघूया, महाराज आपल्याला सांगतायत की बाह्य जगाचे आघात आपल्यावर होत असतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ते सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसली असू दे, तिचं नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होतो. परमात्म्याकडे वृत्ती वळवणं म्हणजेच भक्ती करणं. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते, कारण भक्ती म्हणजे आवड. आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणार नाही. मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्ती मिळणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचं प्रेम भगवंत वाचून इतर कोणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. आणि म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असो. भक्त हा भगवंतमय होतो, आणि म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. मी नाही आणि तू आहेस म्हणजे भगवंत आहे, किंवा मी तोच म्हणजे भगवंतच आहे असं जाणणं, तसेच कृतीत घडणं, हे परमार्थाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आणि हे साधायला भगवंताचं अनुसंधान हेच मुख्य साधन. आज आपल्याला भगवंत पाहायचं असेल तर त्याला एकच उपाय, भगवंताच्या नामात राहावं. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वाहत आलेले नाले, तिच्यात मिसळलेलं पाणी, जरी गंगामाईचं पवित्रपण जसं कायम राहतं ना, त्याप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर मग त्याचं गढूळ पण कुठून राहील. भगवंताचं स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य, आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं हा विवेक. रामरायाचं अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितकं कठोर आहे, तितकंच भक्ताला ते अत्यंत कोवळं आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्त प्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझं सांगणं जितकं आचरणात आणाल तेवढंच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही, जे सहज आपल्या जवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही. असं जर काही असेल तर मग ते भगवंताचं नाही. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने जो तो घेईल ना, त्याचं राम खरंच कल्याण करेल. सर्व सृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे. हरिओम.